Hello friends, how are you? I hope you are happy. So let us start our lesson. तर आज आपण पाहणार आहोत क्रियापदे. क्रियापदांची तिन्ही रूपे. तर पहा, क्रियापदांची तिन्ही रूपे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेले आहे स्पेलिंग क्रियापदाची, त्याचा उच्चार दिलेला आहे आणि त्याचा इथं मराठीत अर्थ दिलेला आहे. त्याचं इथं दुसरं रूप दिलेलं आहे आणि त्याचा इथे उच्चार दिलेला आहे आणि इथे परत त्याचं तिसरं रूप दिलेलं आहे आणि इथे पण त्याचा उच्चार दिलेला आहे. अशा प्रकारे डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला उच्चार, त्याचा मराठीत अर्थ, स्पेलिंग, दुसरं रूप, तिसरं रूप अशा प्रकारे सर्व इथे डिटेल दिलेलं आहे. या अगोदर मी क्रियापदांचे व्हिडिओ बनवले आहेत, पण ते खूप छोटे आणि फास्ट होऊ लागले. त्यामध्ये असं उच्चार वगैरे हे सर्व असं डिटेल सांगता येत नव्हते. त्यामुळे मी परत असं लिहूनच व्हिडिओ करायचं ठरवलं. तर हे अशा प्रकारे डिटेल केल्यामुळे मुलांनाही समजते आणि ज्यांना इंग्लिश पक्की करायची आहे त्यांनाही हे समजते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माहिती आवडली असेल तर बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला परत पुढचे व्हिडिओ मिळतील आणि या चॅनलवरील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल, इंग्लिशचं नॉलेज तुमचं पक्कं होईल. तर हे पहा, ASTONISH, ॲस्टॉनिश म्हणजे काय? चकित करणे. तर ॲस्टॉनिशचं दुसरं रूप काय आहे? ॲस्टॉनिश्ड आणि तिसरं रूप पण आहे ॲस्टॉनिश्ड. ॲस्टॉनिशला ED लावलेला आहे. काय लावलेलं आहे? ED. तर त्याचं दुसरं रूप पण EDच लागून होतं आणि तिसरं रूप पण ED लागूनच होतं. तर ॲस्टॉनिश्ड अशा प्रकारे. हे पहा, आता दुसरं आहे 2 नंबरचं क्रियापद वर्ब. अटॅच म्हणजे काय? हे पहा, ATTACH, अटॅच म्हणजे काय? संलग्न करणे किंवा जोडणे. 2 गोष्टीला जोडणे, अटॅच करणे, अशा संदर्भात हा शब्द येतो अटॅच. याचं दुसरं रूप आहे ATTACHED. फक्त ED लागलेला आहे. अटॅचला ED लागलेला आहे. अटॅच्ड. तिसरं रूप आहे अटॅच्ड. ATTACHED, अटॅच्ड अशा प्रकारे. आता हे पहा, ऑडिट. तिसरा क्रियापद आहे, वर्ब आहे ऑडिट. AUDIT, ऑडिट म्हणजे काय? लेखाजोखा करणे किंवा तपासणे, म्हणजे लिहून ठेवणे एखाद्या गोष्टीबद्दल माहिती, हे त्याचा हिशोब, अशा प्रकारे याला ऑडिट म्हणतात. तर याचं दुसरं रूप आहे AUDITED, ऑडिटेड आणि तिसरं रूप आहे AUDITED, ऑडिटेड म्हणजे काय? ऑडिटेड आणि ऑडिटेड. अवॉइड म्हणजे टाळाटाळ करणे. AVOID, अवॉइड म्हणजे काय? टाळाटाळ करणे. तर याचं दुसरं रूप आहे अवॉइडेड आणि तिसरं रूप पण आहे अवॉइडेड. तर हे पहा, AVOIDED, अवॉइडेड. हे पहा, याचा उच्चार इथे दिलेला आहे. अवॉइडचा इथे उच्चार दिलेला आहे, याचा उच्चार इथे दिला आहे अवॉइडेड. अवॉइडेड. आता हे पहा, अवॉर्ड म्हणजे काय? पुरस्कार देणे. AWARD, अवॉर्ड म्हणजे पुरस्कार देणे. याचं दुसरं रूप आहे AWARED, अवॉर्डेड म्हणजे काय? पुरस्कार दिले आणि अवॉर्डेड तिसरं रूप आहे, म्हणजेच काय? पुरस्कार दिलेले किंवा दिलेला. आता हे पहा, पहिल्या रूपाचं काय होतं? अवॉइड, टाळाटाळ करणे. अवॉइडेड म्हणजे काय? टाळाटाळ केली आणि अवॉइडेड म्हणजे टाळाटाळ केलेले, अशा प्रकारे होतं तिन्ही रूपांचं मराठीत अर्थ. चला, याच्या पुढचं आपण पाहू आता. हे पहा, ॲब्झॉर्ब, ABSORB, ॲब्झॉर्ब म्हणजे काय? सोखून घेणे. तर याचं दुसरं रूप आहे ABSORBED, ॲब्झॉर्ब म्हणजे काय? सोखून घेतले आणि ॲब्झॉर्ब याचं तिसरं रूप ABSORBED, ॲब्झॉर्ब म्हणजे काय? सोखून
घेतलेले म्हणजे काय सोखून घेणे, सोकून घेतले आणि सोकून घेतलेले अशा प्रकारे याचे मराठीत अर्थ होतात. तर आता पहा अटेन. अटेन म्हणजे काय? अटेन म्हणजे शामील होणे, मिळवणे. एखादी पार्टी आपण अटेंड करू म्हणतो ना, अशा प्रकारे म्हणजे त्या पार्टीत आपण शामील होणे त्याला अटेन म्हणतात. अटेन ATTAIN अटेन म्हणजे शामील होणे, मिळवणे. याचं दुसरं रूप आहे ATTAINED अटेंड. अटेंड म्हणजे काय? शामील झाले. अटेंड अटेंड म्हणजे काय? शामील झालेले. ATTAINED अटेंड म्हणजे काय? शामील झालेले. अटेन म्हणजे शामील होणे, अटेन म्हणजे शामील झाले, अटेंड म्हणजे शामील झालेले अशा प्रकारे. अप्रूव्ह. अप्रूव्ह म्हणजे काय? मंजूर करणे. APPROVE अप्रूव्ह म्हणजे काय? मंजूर करणे. APPROVED अप्रूव्ड म्हणजे काय? मंजूर केले. आणि APPROVED अप्रूव्ड म्हणजे काय? मंजूर केलेले. अप्रूव्ड मंजूर केले, मंजूर करणे, मंजूर केले, मंजूर केलेले अशा प्रकारे. हे पहा अफोर्ड. अफोर्ड म्हणजे काय? AFFORD अफोर्ड म्हणजे परवडणे. एखादी वस्तू आपल्याला विकत घेण्यासाठी परवडते असं म्हणतो ना आपण, परवडते किंवा परवडत नाही. दिस इज नॉट अफोर्डेबल थिंग. अफोर्डेड AFFORDED अफोर्डेड म्हणजे काय? परवडले. आणि AFFORDED याचं हे तिसरं रूप आहे. दुसरं रूप आणि तिसरं रूप सारखेच आहेत. अफोर्डेड म्हणजे काय? परवडलेले. अफोर्ड म्हणजे परवडणे, अफोर्डेड म्हणजे परवडले, अफोर्डेड म्हणजे परवडलेले अशा प्रकारे. हे पहा अप्रोच APPROACH अप्रोच म्हणजे दृष्टिकोन किंवा निकट येणे. अप्रोच म्हणजे काय? निकट येणे. APPROACHED अप्रोच्ड म्हणजे काय? निकट आले. आणि APPROACHED अप्रोच्ड म्हणजे निकट आलेले अशा प्रकारे याचे तिन्ही रूपे होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.